नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। 2 दिवसानंतर काल रात्री तुकाराम बाबा यांना घेऊन आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या सध्या घडामोडी घडत आहेत त्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तुकाराम बाबा काल मुंबईला होते आणि काल भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्याच्या संदर्भामध्ये ते मुंबईला ठाण मांडून होते। त्यांच्यासोबत काही प्रशिक्षणार्थी देखील होते। परंतु आपण लाईव्ह घेतल्याच्या नंतर भरतशेठ गोगावले यांचे सोबत बाबा त्या ठिकाणी दिवसभर संपर्कामध्ये होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्रामध्ये नेमके कधी येणार या संदर्भामध्ये ते अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते। आपल्या दुर्दैवानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे काल दिल्ली येथे जे नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांच्या शपथविधीसाठी गेलेले होते। म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वच टॉपचे जे नेते आहेत ते दिल्लीला गेले होते। मग दिल्लीवरनं महाराष्ट्रामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे येतील का अशी ज्यावेळेस विचारणा करण्यात आली त्यावेळेला भरतशेठ गोगावले यांनी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर स्वीय सहाय्यकांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे दिल्लीवरनं थेट प्रयागराजला जात आहेत। आज गोंदियामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा कार्यक्रम होता। नागपूरवरनं ते गोंदियाला जाणार अशा पद्धतीची माहिती मिळत होती। आज गोंदियाला ते नेमके येतील का आणि जर समजा आले तर मग त्यानंतर ते पुन्हा एकदा प्रयागराजला जाऊ शकतात। त्यामुळं पुढचे 2 ते 3 दिवस एकनाथरावजी शिंदे मुंबईला येणार नाही आहेत। अशाच पद्धतीचा काहीसा दौरा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा आहे। त्यामुळे जर 3 दिवस मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय मुंबईला नसतील तर मग मुंबईला थांबून निश्चितच काही फायदा नाही आणि म्हणून तुकाराम बाबा आणि सर्व प्रशिक्षणार्थी आता पुन्हा एकदा परत आलेले आहेत। हे अपडेट आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे काही विद्यार्थी जाणून बुजून तुकाराम बाबांना आणि अनुप चव्हाण सर असतील किंवा मला जास्तीत जास्त फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत। तुकाराम बाबांच्या बाबतीमध्ये तर असं झालं, 4 मित्र सोबत बसले, पहिल्याने फोन केला, तुकाराम बाबांनी उत्तर दिलं। त्याच्याच बाजूचा जो दुसरा मुलगा होता त्याने सुद्धा फोन केला, तुकाराम बाबांनी उत्तर दिलं। दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिसऱ्याने सुद्धा त्याच ठिकाणाहून फोन केला। म्हणजे जी व्यक्ती आपल्यासाठी झटत आहे त्याने 4 व्यक्ती सोबत बसलेल्यापैकी एकाला जरी अपडेट दिली तर बाकीच्या तिघांना ती सहज मिळते ना। परंतु मुद्दामहून त्रास द्यायचा, तुकाराम बाबा काही चुकीचं बोलतील का, काही त्रासून बोलतील का, वैतागून बोलतील का, याची काही वाट बघून राहिले का, याला सरळ सोप्या शब्दामध्ये हरामखोरी असं म्हणतात। जो माणूस आपल्यासाठी झटत आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे। परंतु आपण जर त्यांना फोन करून वैताग येईल, त्रास देत असू तर मग मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांनी थोडासा एकदा आत्मविचार करणं आवश्यक आहे। विनाकारण त्रास द्यायला फोन जर करत असाल तर याला हरामखोरी म्हणतात। जी माणसं आपल्यासाठी झटत आहेत त्यांच्यामधली पॉझिटिव्हिटी मारून जर निगेटिव्हिटी जर निर्माण करत असाल तर याला हरामखोरी असं म्हणतात। मग तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला कोणी सांगितलं? सांगणारे बरेच आहेत। 4 जण बसले होते ना, त्याच्यापैकी 3घांनी फोन केला, 4थ्याने फोन लावण्यास नकार दिला, त्याने मला फोन करून सांगितलं सर असा असा प्रकार घडत आहे। आता हे 3 जण कोणाच्या सांगण्यावरून फोन लावत आहेत माहिती नाही, परंतु असं जर कोणी करत असेल तर विचार करा बाबांनो, याच्यानंतर आपल्याला कोणी साथ देईल का? तुकाराम बाबा गोंदियावरनं त्या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यापासनं सांगली जिल्ह्यापासनं मुंबईला गेलेत। सोबत 10 प्रशिक्षणार्थी, 2 गाड्या आहेत। डिझेलचा खर्च किती असेल? मुंबईला राहणं खाणं पिणं सर्वच व्यवस्था तुकाराम बाबांनी केली। सांगलीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाही। त्याचा खर्च किती असेल? मग जी व्यक्ती आपल्यासाठी झटत आहे त्या व्यक्तीला आपण मुद्दामून त्रास देणं कितपत योग्य आहे याचा विचार जरा करा। छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देणारे आपलेच होते, गद्दार होते। अशाच पद्धतीनं जी माणसं आपल्यासाठी झटत आहेत त्यांना खरंच त्रास देणं योग्य आहे का? म्हणजे एकाला जर सांगितलं, तुकाराम बाबांनी जिल्ह्यातल्या एका मुलाला सांगितलं की आज भेट होणं शक्य आहे किंवा शक्य नाही आहे, हा मेसेज आपण फोन केल्याच्या नंतर ग्रुपवरती टाकून सर्वांना सांगू शकतो ना। तुकाराम बाबांनी आपल्याला नंबर दिला किंवा अनुप सरांनी नंबर दिला किंवा हरिभाऊ राठोड यांचा नंबर असेल म्हणून उठसूट आपण कॉल करत बसायचं का? ह्याला हे काही योग्य नाही मला असं वाटतं। कारण की शेवटी आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घ्यायची आहे।
गावातले पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना भेटणं कठीण आहे हो. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणं काही सोपी गोष्ट असेल का? आपल्याला जसं वाटतं ते काही मॅगी बनवणं एवढं निश्चितच सोपं नाही आहे. त्यामुळं संयम ठेवा. कार्यकाळ संपलेला आहे ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरीसुद्धा आपण मागच्या 3 महिन्यापासून लढा देत आहोत. अद्यापपर्यंत ही बाब त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचली तर आहे, परंतु निर्णय होण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही हालचाल झालेली नाही आहे. त्यामुळं तुकाराम बाबा असतील आणि बाकी सर्व हरिभाऊ राठोड असतील, अनुप चव्हाण सर असतील, सूर्योदय संस्थेचे आदरणीय सर असतील, सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहूयात. आज काहीच अपडेट नाही, हीच मोठी अपडेट आहे. खूप खूप धन्यवाद.